यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं. तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळेपण शोधता आणि जपता यायला हवं. कर्ज फेडता येतं, पण उपकाराची परतफेड कधीच करता येत नाही. जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आयुष्यात कोण कसं वागला हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कुणी आपल्यावर थोडेसे उपकार केले तर आपण त्याच्यावर ढीगभर परोपकार करण्याची तयारी ठेवा. आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत, मग ते वृक्ष असो की आई वडील. जबाबदाऱ्यांचं कोणतंही वय नसतं. कोण लहानापासून पार पाडतो तर कोणी 50शी ओलांडूनही टाळतो. जो पाण्याने आंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो. जहाज वाटेल त्या दिशेला जाऊ लागले तरी होकायंत्राचा काटा उत्तर दिशेलाच असतो, त्यामुळे जहाजाची दिशा भूल होत नाही. तसे माणसाचे मन एकदा पक्के ईश्वराकडे लागले की मग त्याला कसलेच भय राहणार नाही. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले की मग ते मातीत पुरून ठेवले किंवा उकरड्यावर फेकून दिले तरी सोनेच राहते. तसेच ज्याला सच्चिदानंदाचा लाभ झाला आहे तो संसारात राहो की जंगलात राहो, दोष त्याला स्पर्शू शकत नाहीत. टाकून दिल्यानंतर नवीन आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून थाटात करतो तोच खरा योद्धा. कोणतेही काम करताना लोक काय म्हणतील याची काळजी करू नका, कारण तुम्हाला तुमच्या घरच्यांचा खर्च सहन करावा लागतो, लोकांना नाही. वाईट विकाराचं गवत आपोआप माजतं. चांगल्या गोष्टी या नेहमी पेराव्याच लागतात. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार. दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित. धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. देणाऱ्याबद्दल अपार कृतज्ञता शब्दात नाही व्यक्त करता येत, त्यासाठी अंतःकरणात आणि नजरेत निरागस भाव पुरेसा असतो. ज्यांनी ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही दिलं, मग ते धन असो, ज्ञान असो की आधार असो, त्या सर्वांच्या प्रती असा निरागस भाव नजरेत आणि अंतःकरणात नक्कीच असायला हवा. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमाने जिंका. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथे सर्व संपले याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालवणे हा होत नाही. प्रत्येक किमती वस्तू उचलण्यासाठी झुकावेच लागते. ईश्वराचा, गुरूंचा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद त्याचपैकी एक आहे. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. जर आयुष्यात खरंच जिंकायचे असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचे मनोबळ संपवण्याशिवाय काहीच करू शकत नाही.
नाहीत. जसे वातावरण असते तसा मूड होत असतो. प्रत्येकाच्या मनात एक वेगळा मौसम असतो. गुपिते कितीही जुनी आणि कुलूपबंद असले तरी ते कधीतरी इतरांच्या निदर्शनात येतातच. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक सकारात्मक विचार अनेक नकारात्मक विचारांना नाहीसा करतो. डोळ्यातून निघणारा आसवांचा थेंब लहान असला तरी त्याच्यात दगडाला पाझर फोडण्याची धमक असते. ती आसवे थांबवण्यासाठी डोळ्यात घुसून नव्हे तर मनाशी नाते जोडावे लागते. जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या 4 खांद्यांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते. दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे असते. अशा व्यक्ती इतरांना एकत्र ठेवण्याचे काम करतात. त्यांच्यामुळेच आपल्याला जीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतात. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत. ज्याचे जसे चरित्र तसे त्याचे मित्र असतात. शुद्धता तर विचारांमध्ये असते. माणूस कुठे पवित्र असतो. फुलात सुद्धा किडे असतात. दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगलं बघा. माणसात सुद्धा देव असतो. अशक्य असे काहीच नसते. मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या, कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते. गैरसमजाचे ढग वातावरणात पसरले की मनाचा मनाशी असलेला संपर्क तुटतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. जीवनात येणारे यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. जर दुसऱ्यांशी वाद घालाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना, त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. या जगात सर्व काही सापडेल पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही. पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसापासून आपले आयुष्य हमखास बदलून जाईल. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्याच नेहमी मनाला चटका लावून पश्चाताप आणि चिंता वाढवत असतात. खरे तर कालांतराने घडून गेलेल्या गोष्टींचा सतत पश्चाताप करून वर्तमान बदलू शकत नाही आणि येणाऱ्या काळातील केलेली चिंता कसलेच भविष्य घडवू शकत नाही. परंतु याच चिंता वर्तमानातील आजचा सुखद क्षण मात्र खराब करतात. आयुष्यात माझ्यासाठी साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. सत्कार्यासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही. इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. काय बोलायचे हे आपले ज्ञान ठरवते. कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते. किती बोलावे हे आपला दृष्टिकोन ठरवतो. परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे मात्र
मात्र फक्त आणि फक्त आपल्या मनावर व परिस्थितीवर अवलंबून असते. पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका. यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होईल. कृतीचे बीज पेरा म्हणजे सवय होईल. सवयीचे बीज पेरा म्हणजे चारित्र्य घडेल. चारित्र्याचे बीज पेरा म्हणजे नशीब घडेल. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो, TV सेट असो की मेकअप सेट असो, परंतु माइंड सेट नसेल तर आपण कोठेही सेट होऊ शकत नाही. म्हणूनच सदैव प्रसन्न रहा.